अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार आणि त्याचबरोबर आज आपल्या स्वामींचाही गुरुवार आहे. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर मंडळींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे, माहिती देणारा असा आहे. कारण की जी काही तुम्हाला मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच काय, सुतक आणि वृद्धी आपण किती दिवस म्हणजे किती दिवस त्याचे पाळायचे असतात, त्याचबरोबर सुतक वृद्धी आल्यास आपल्याला ते किती पिढ्यांपर्यंत पाळायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला सुतकामध्ये कोणते नियमांचं पालन करायला पाहिजे. भरपूर लोकांना याच्याबद्दल अज्ञान आहे किंवा खूप लोकांना जास्त माहिती नाही आहे. कारण की कसं आहे, जे पहिले जे पिढ्यातील लोक जे होते त्यांना भरपूर याबद्दल नियम सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण कसं आहे, आपण हे जे सुतक आणि वृद्धी आहे ते किती पिढ्यांपर्यंत पाळायला पाहिजे याबद्दल भरपूर लोकांना खूप कमी माहिती आहे. त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, सुतक आणि वृद्धी. सर्वप्रथम सुतक आणि वृद्धी म्हणजे काय? सुतक म्हणजे काय, जर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या भावकीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जर एखादी व्यक्ती मृत पावली तर आपण तिचा दुखवटा हा पाळत असतो, 13 दिवस पाळत असतो, म्हणून त्याला आपण सुतक म्हणतो. त्याचबरोबर आपण वृद्धी म्हणजे काय, जर आपल्या भावकीमध्ये नात्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जर एखादं बाळ जन्माला आलं तर आपण त्याला वृद्धी असं म्हणतो. म्हणजे एका नवीन जीवाचा जन्म झाला तर आपण त्याचे दिवस पण आपण 10 दिवस पाळत असतो वृद्धीचे. तर अशा प्रकारे आपणास कळालं की सुतक म्हणजे काय आणि वृद्धी म्हणजे काय. तर आता भरपूर लोक काय करतात, ज्यावेळेस स्वामींची आपण सेवा करतो, नित्य सेवा चालू आहे, पारायण चालू आहे, नवनाथ पारायण असेल, गुरुचरित्र पारायण असेल, विविध प्रकारच्या सेवा आपल्या चालू असतात किंवा संकल्पित सेवा सुरू असतात किंवा 11 गुरुवार असेल, कुठली आपल्या सेवा चालू असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये शुभ कार्य सुद्धा आपल्याला घडवायचं असतं. लग्न कार्य असेल किंवा एखादं दुसरं वास्तुशांती असेल, विविध प्रकारचे शुभ कार्य आपण आपल्या घरामध्ये करत असतो. तर हे सगळं करत असताना अचानकपणे काय होतं, अचानकपणे सुतक येतं, वृद्धी येते आणि ते आलं की आपण काय करतो, मग लगेच खूप जणांचे असे कमेंट येतात की ताई पारायण चालू आहे पण सुतक आलं, किंवा आम्हाला घरामध्ये लग्न कार्य आता ठरलेलं आहे, लग्न कार्य जवळ आलं पण आम्हाला सुतक पडलं आहे, काय करावं. भरपूर लोकांना याबद्दल माहिती नाही आहे. त्याबद्दलच माझा माहिती मी व्यवस्थित सविस्तर सांगणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही. तर मंडळींनो, कसं आहे, आता समजा एखादं गाव आहे. पहिले काय होत होतं, पहिले एकाच आडनावाची खूप कमी लोक होती, जास्त नव्हती. पण आता काय झालं आहे, गावाकडे जर तुम्ही पाहिलं, एखादं छोटंसं गाव असेल तर आता समजा तुम्ही एखादं नाव घ्या, पाटील नाव घ्या. तर उदाहरणार्थ सांगते, पाटील नाव घ्या, तर त्याच गावामध्ये पाटील ह्या आडनावाची भरपूर अशी 10-12 घरं असतात किंवा तुम्ही धरा किंवा म्हणजे पहिले लोकांना काही माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे जे आडनाव पडलं ते पडलं, कसं पडलं ते माहिती नाही. त्याच्यामुळे पाटील नावाची भरपूर घरं असतात, भरपूर एक प्रकारे ते अख्खं गाव वसलेलं असतं. 10-12 म्हणजे घरांचं पूर्ण पाटीलच या आडनावाने गाव भरलेलं असतं. तर मग ते काय झालं, पाटील आडनाव आपण काय म्हणायचो पहिले, सारखी आडनाव म्हणजे काय, तर भावकी झाली, नातेवाईक झाले, अशा प्रकारे समज होता. त्याच्यामुळे काय व्हायचं, पहिले काय व्हायचं, समजा आता या 10-12 घरामध्ये त्या गावामध्ये जर एखादी व्यक्ती मृत पावली, समजा ती मृत पावली तर आपण 13 दिवस सुतक धरणार. समजा आता एक व्यक्ती मृत पावली, त्या 10-12 घरांमध्ये 10-12 दिवसांनी परत एखादी व्यक्ती मृत पावली असेल किंवा एखाद्या महिन्याने एखादी व्यक्ती मृत पावली, असं करत करत जर आपल्याला प्रत्येक महिन्याला जर आपल्याला जर सुतक किंवा वृद्धी जर येत गेली, समजा त्या 10-12 घरामध्ये एखादी व्यक्ती नैसर्गिकरित्या किंवा कुठल्याही प्रकारे तिला मृत्यू आला असेल किंवा घरामध्ये एखादी लेडीज ती बाळंतीण झाली असेल, बाळ झालं असेल, ते 10-12 घरामध्ये जे पाटील आडनावाचे आहेत, तर विचार करा त्या घरामध्ये त्यांना पूजा अर्चा, कुठे शुभ कार्य किंवा पारायण किंवा सेवा करायला जमेल का? नाही जमणार. याच्यामुळे काय होईल, नुकसान तुमचंच होणार आहे. कारण कसं आहे, आपल्याला जे सुतक सोयर जे पाळायचं आहे किंवा सुतक आणि वृद्धी जी पाळायची असते ती फक्त 5 पिढ्यांपर्यंतच पाळायची असते. कारण की आपण जर 10-12 जर चुलत किंवा कुठेतरी लांबचे कोणतं नातेवाईक वारलं म्हणून सुतक पाळलं किंवा लांबच्या नातेवाईकांमध्ये किंवा चुलत कुठल्या तरी नातेवाईकांमध्ये वृद्धी झाली किंवा बाळ जन्माला आलं म्हणून आपण ते वृद्धी पाळत बसलो, असं करून जमणार नाही. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या घरामध्ये कधी ना कधीच वर्षभरामध्ये कुठले शुभ कार्य घडणार नाही ना, आपल्या घरामध्ये कधी पूजा अर्चा, देवपूजा सुद्धा आपली रोजची होणार नाही, कुठले आपल्या घरामध्ये सणवार साजरे होणार नाहीत, लग्न कार्य घडणार नाहीत. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल, जर आपल्या घरामध्ये सतत आपण जर 10-12 दिवसांनी जर सुतक वृद्धी पाळत गेलो लांबच्या नातेवाईकांची, तर काय होईल, आपल्याला त्याचे दोष लागू शकतात. आपल्याला प्रखर पितृदोष लागू शकतो, आपल्याला कुलदेवी कुलदेवतांचा देखील दोष लागू शकतो. कारण की आपल्या घरामध्ये त्यांची पूजा अर्चाच होत नाहीये, साधी रोजची देवपूजा सुद्धा होत नाहीये आपल्या हातून. म्हणून आपल्याला हे सगळ्या गोष्टींचे आपल्याला दोष लागत असतात आणि मग आपण काय करतो, केंद्रामध्ये जातो किंवा
कुठेही जातो आणि आपली पत्रिका दाखव, हे दाखव, ते दाखव. मग आपण केंद्रामध्ये प्रश्न मांडतो, की आमच्या घरामध्ये असं-असं समस्या सुरू आहे, अडचणी चालू आहेत. कारण की अडचणींना सामोरं जावंच लागतं. जर तुमच्या घरामध्ये रोजचं सेवा नाही, पूजा नाही, कुठले शुभ कार्य नाही, सणवार साजरे होत नाही आहे, कुलदेवतांचे घट घरामध्ये बसत नाही आहेत, त्यांची पूजा अर्चा होत नसेल किंवा त्यांना तुम्हाला त्यांच्या तीर्थस्थानी जाऊन त्यांचा मान सन्मान करणं होत नसेल, तर विचार करा तुम्हाला किती प्रकारचे दोष लागू शकतात. म्हणून तुम्हाला सांगते आहे, की आपल्याला जी काही सुतक आणि वृद्धी जी पाळायची असते ती फक्त 5 पिढ्यांपर्यंतच पाळायची असते. ती 5 पिढ्या कोणत्या? तर 5 पिढ्या त्या ज्या आहेत त्या म्हणजेच कोणत्या? आपले मुलं, आपण, आपले वडील, आपले आजोबा आणि आपले पणजोबा या 5 पिढ्यांमध्येच या 5 पिढ्यांचंच आपल्याला सुतक आणि वृद्धी पाळायची असते. जर आपण या 5 पिढ्यांची सुतक आणि वृद्धी पाळली तर आपल्याला कुठल्या प्रकारच्या अडचणी आपल्या सेवेमध्ये, पारायणामध्ये, पूजा अर्चा, शुभ कार्य जे काही आपल्या घरामध्ये करायचं आहे त्याच्यामध्ये अडचणी येणार नाही. आणि काय होईल? या 5 पिढ्यांचं जर आपण सुतक आणि वृद्धी जर पाळली तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा घडेल, नामस्मरण असेल, रोजची देवपूजा आपल्या हातून होईल, आपल्या घरामध्ये मुलं असतील, लग्न कार्य करायचं असेल त्यांची लग्न कार्य होईल, वास्तुशांती होईल, एखादं शुभ कार्य घडेल, आपल्याला तीर्थस्थानी आपण जाऊ शकतो. अशा प्रकारे सगळ्या गोष्टींना आपल्याला मुभा मिळून जाते. म्हणून ह्याबद्दल खूप लोकांना कमी माहिती आहे, की काय करतात खूप लोक असे भरपूर आहेत, जुन्या पिढीचे तर लोक भरपूर आहेत, म्हणजे त्यांना अक्षरशः आता एक सुतक पडलं की अजून एक सुतक काय करतात ते पिढ्या म्हणजे कुठेतरी चुलत 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 म्हणजे माहित पाहिलं पण नाही ते व्यक्तीला, फक्त फोन आला की ती व्यक्ती वारली की लगेच आपण इकडे सुतक पाळायला सुरू करतो. असं करू नका. याने काय होईल? आपल्याला कुठलंच शुभ कार्य असेल, समजा आता तुमच्या घरामध्ये लग्न कार्य ठरलं आहे, तर आता लग्न कार्याची तारीख जवळ आली आहे, तुम्हाला कळालं की एखादी व्यक्ती कुठली कुठली तरी लांबची व्यक्ती वारली, मग तुम्ही सुतक पाळत बसणार का? मग ते शुभ कार्य पुढे ढकलायचं का? आपण नाही करू शकत. आपण तसं करणं चुकीचं पण आहे. म्हणून तुम्हाला सांगते, ज्या व्यक्तीला आपण पाहिलं सुद्धा नाहीये तिचं आपण सुतक कसं पाळावं, म्हणून आपले परमपूज्य गुरुमारांनी सांगितलं आहे, की जे धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू जे हजारो वर्षापूर्वीचे जे ग्रंथ आहेत त्यामध्ये सांगितलेली आहे ही माहिती. आपल्या परमपूज्य गुरुमारांनी पण सांगितलं आहे, की आपल्याला फक्त 5 पिढ्यांचंच आपल्याला सुतक आणि वृद्धी पाळायची असते. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुतक हे 13 दिवस पाळतो. सुतक म्हणजे काय? एक प्रकारे मृत व्यक्ती जी गेली आहे तिचा आपण दुखवटा पाळत असतो. आणि वृद्धी म्हणजे काय? एखादं नवीन बाळ जन्माला घरामध्ये आलं असतं, तर त्या बाळाला आणि तिच्या आईला महिना ते सव्वा महिना ते वृद्धी पाळायची असते. तर अशा प्रकारे हे एवढेच दिवस आपल्याला पाळायचे असतात. लांबचं कुठल्या तरी गावाकडचं ज्याला पाहिलं सुद्धा नाही, फक्त फोन आला, वारली व्यक्ती किंवा ती व्यक्ती बाळंतीण झाली म्हणून आपण आपण इकडे लगेच पूजा अर्चा सगळं बंद करायचं का? तर तसं करायचं नाही. फक्त 5च पिढ्या त्या पाळायच्या आहेत. आणि ह्याबद्दल खरंच सांगते तुम्हाला 5 पिढ्यांचंच तुम्ही सुतक आणि वृद्धी पाळा, तरच तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडतील, तुमच्या हातून सेवा घडेल, कुळाचार कुळधर्म घडेल, पितरांची सेवा होईल. जर तुम्ही कुठल्या पण व्यक्तींचं ज्यांना पाहिलं पण नाही, लांबचे व्यक्ती जर तुम्ही 5 पिढ्या सोडून जर तुम्ही सुतक वृद्धी पाळत बसले, तर तुमच्या घरामध्ये वर्षभर कुठले सणवार होणार नाही, ना कुठल्या सेवा, ना कुठले पारायण, ना कुठल्याच गोष्टी घडणार नाही. आता सुतक आणि वृद्धीमध्ये ज्या समजा सुतक आहे, सुतकाचे नियम काय आहेत सगळ्यात महत्वाचं? तर सुतकामध्ये नियम असे आहेत, की सुतकामध्ये जर आपल्याला समजा आता आपण इकडे पूजा अर्चा सगळ्या गोष्टी करतोय किंवा एखादा सण वगैरे आला, सण साजरा करून झाला आणि आपण ज्यावेळेस एखाद्या वेळेस गावी गेलो आणि त्या 5 पिढ्यांमधले सांगते बरं का तुम्हाला, 5 पिढ्यांमध्ये जे आपले तुम्हाला सांगितले आपले मुलं, आपण, वडील, आजोबा आणि पणजोबा या 5 पिढ्यांमध्ये जर एखादी व्यक्ती वारली आणि आपल्याला कळालंच नाही किंवा कोणाचा फोनच नाही आला की बा अशी व्यक्ती वारली त्या 5 पिढ्यांमधली, तरी पण आपण इकडे पूजा अर्चा करत राहिलो, पण हे जर झालं नकळतपणे, ते नकळतपणे झालं, चुकून झालं, आपल्याला माहित नव्हतं म्हणून आपण ती पूजा अर्चा घरामध्ये केली किंवा सण साजरा केला किंवा शुभ कार्य केलं, पण ह्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा दोष नाही आणि कुठल्या प्रकारची चूक पण नाही. पण ज्या वेळेस तुम्हाला कळलंय की सुतक म्हणजे एखादी व्यक्ती मृत पावली आहे, तर तिचं सुतक तुम्हाला पाळावंच लागेल. तुम्हाला घरामध्ये देवपूजा 13 दिवस तरी तुम्हाला दुखवटा पाळावा लागतो. आणि त्यानंतर वृद्धी जर आली तर वृद्धी तुम्हाला 10 दिवस पाळायची असते. फक्त आईला आणि तिच्या बाळाला महिना ते सव्वा महिना तिला ते पाळावं लागतं. फक्त आपण जे आहोत आपल्या 5 पिढ्यांमध्ये आपल्याला जे आहेत आपण नातेवाईक, त्यांना फक्त आपल्याला 10 दिवसच वृद्धी पाळायची असते. तर अशा प्रकारे सुतकामध्ये तुम्ही पूजा अर्चा सेवा करू शकता का? तर नाही, तुम्ही सेवा करू शकत नाही. याच्या मागचं तुम्हाला एक कारण सांगते, ते म्हणजेच काय, ज्यावेळेस आपल्याला सुतक पडतं किंवा आपल्या 5 पिढ्यांमधली एखादी व्यक्ती ज्यावेळेस वारते किंवा मृत पावते, त्यावेळेस काय होतं, आपल्याला दुःख होतं. त्या व्यक्ती गेल्याचं आपल्याला दुःख झालेलं असतं आणि कुठेतरी घरामध्ये सगळीकडेच ते वातावरण असतं, निगेटिव्ह वातावरण असतं, रडण्याचं किंवा सगळ्यांना दुःख झालेलं असतं ती व्यक्ती आपल्या म्हणजे सोडून गेल्यामुळे. त्या वातावरणामध्ये आपण कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्हाला शास्त्रीय याच्या मागचं कारण सांगते आहे, की का करायची नसते सुतकामध्ये पूजा किंवा सेवा वगैरे. तर काय असतं, आपण जी व्यक्ती गेली त्या दुःखामध्ये आपण असतो आणि ते दुखवटा आपल्याला 13 दिवस करायचा असतो. तो 13 दिवस आपण
दुखवटा आपण केल्यानंतर आपल्याला त्या 13 दिवसामध्ये किंवा महिनाभर तरी कसं असतं, आपण त्या दुःखामध्ये असतो. ती व्यक्ती गेल्याच्या आठवणीमध्ये असतो. एवढं दुःख झालेलं असतं आपल्याला, की आपलं चित्त, आपलं लक्ष कशामध्येच लागत नाही. मग तुम्ही देवपूजा करा, नामस्मरण करा. समजा सुतकामध्ये पण आपण देवपूजा, नामस्मरण केलं तर आपलं त्याच्यामध्ये लक्ष नसतं. आपलं जे काही म्हणजे खूप जास्त दुःख आपल्याला झालेलं असतं आणि त्या दुःखामध्ये आपण पूजा केली, सेवा केली, नामस्मरण केलं. नामस्मरण तुम्ही करू शकता उठता बसता, पण तेही आपल्याला मोठमोठे नाही, फक्त मनातल्या मनात नामस्मरण करायला जमेल तुम्हाला सुतकामध्ये, वृद्धीमध्ये. पण सुतकामध्ये शक्यतो देवपूजा असेल, कुठलं पारायण असेल किंवा सेवा असेल, नित्यसेवा असेल, ही करू नका. हे खरंच आहे, कारण की ती कंडिशनच नसते त्या सुतकामध्ये आपली, किंवा जवळची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली असते, त्याच्यामुळे आपल्या तिचा नावाचा दुखवटा हा आपल्याला करावाच लागतो 13 दिवस. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची सेवा, पूजा अर्चा करू नका. आता मासिक धर्म असेल समजा, तर काय असतं, पारायणामध्ये समजा विटाळ आला, तर ती स्त्री बाजूला बसते आणि बाकीचे व्यक्ती ते पारायण कंटिन्यू करू शकतात. गुरुचरित्र पारायण किंवा नवनाथ पारायण असेल किंवा दुसरं एखादं पारायण तुम्ही लावलं असेल. पण जर पारायणामध्ये तुम्हाला सुतक जर पडलं, तर सुतकामध्ये काय होतं, ते अख्ख्या घराला, कुटुंबाला, म्हणजे 5 पिढ्यांचं सांगते मी, 5 पिढ्या सोडून कुठलं सुतक पाळायचं नाही. 5 पिढ्यांमध्येच जर तुम्हाला सुतक पडलं आणि जर ते सुतकामध्ये, पारायणामध्ये जर ते सुतक आलं, कारण की ते नैसर्गिक आहे, कधी पण घडू शकतं सुतक. त्याच्यामुळे तुम्हाला जे सुतक जे आहे, ते तुम्हाला जर पूर्ण घराला ते सुतक असतं, त्याच्यामुळे घरातली ती व्यक्ती ते पारायण वाचू शकत नाही आणि पारायण आपल्याला अर्धवट पण सोडता येत नाही. त्याच्यामुळे नातेवाईक, मैत्रिणी, मित्र कोणी असेल त्यांच्याकडून ते पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या किंवा केंद्रातल्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही ते पारायण पूर्ण करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल, की आपल्याला सुतक आणि वृद्धी हे किती दिवस पाळायचं आहे आणि सुतक आणि वृद्धी हे आपल्याला फक्त 5 पिढ्यांपर्यंतच पाळायचं आहे. त्याच्या पलीकडे पाळू नका. खरंच सांगते, पाळूच नका. नाहीतर तुम्हाला अशाच प्रकारे जर तुम्ही पाळत बसले, म्हणजे एकच गाव आहे, पाटील 100 नावं आहेत त्यांच्या आडनावाची, आणि त्या प्रत्येक घरात जर तुम्ही सुतक आणि वृद्धी जर पाळत बसले, तर तुम्हाला कुठलं सण भेटणार नाही साजरा करायला, ना कुठले शुभकार्य घडणार नाही, ना कुठली सेवा, पुण्य कमवण्याचा एक सुद्धा तुम्हाला मार्ग भेटणार नाही. खरं सांगतो, तुमची देवपूजा सुद्धा तुमची होणार नाही आणि त्यात तुम्हाला फक्त दोषच लागतील. आणि दोष एकदा लागले, पितृदोष, कुलदेवी कुलदेवतांचा दोष असेल, सगळ्याच प्रकारचे दोष तुमच्या मागे लागतात आणि मग विविध प्रकारच्या अडचणींना, समस्यांना, संकटांना सामोरं जावं लागतं. आणि मग आपण काय करतो, आपले पाय झिजवतो. मग केंद्रामध्ये प्रश्नोत्तर करणे किंवा हे करणे किंवा कुठेही जाऊन आपण सारखेच प्रश्न आणि मार्ग सापडत बसतो. तर अशा प्रकारे आपल्या गुरुमाऊलीने सांगितलं आहे, साधे सिंपल गोष्ट आहे, की फक्त 5 पिढ्यांपर्यंत सुतक आणि वृद्धी पाळा, म्हणजे आपल्या हातून सगळे काही व्यवस्थित कार्य आपल्या घरामध्ये घडतील. तर अशा प्रकारे तुम्हाला कळाल्याप्रमाणे आपण फक्त सुतकामध्ये नामस्मरण करू शकता. 13 दिवस फक्त पाळतो ना, तर 13 दिवस फक्त सुतकामध्ये पण नामस्मरण करायचं आहे. वृद्धी असेल तरी सुद्धा तुम्ही 10 दिवस मनामध्ये तुमची इच्छा असते. आपण कसं असतं, एकदा सेवेमध्ये आलो, स्वामी सेवेत, आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळेच आपण नामस्मरण का होईना, आपण चालता, बोलता, उठता, बसता नामस्मरण तरी नक्कीच करू शकतो या सुतकामध्ये. आणि फक्त देवपूजा आणि इकडचे जे काही पारायण आहे किंवा रोजची देवपूजा असेल किंवा कुठल्या प्रकारची सेवा, ह्या करायच्या नसतात सुतकामध्ये किंवा वृद्धीमध्ये 10 दिवस तरी. तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल, की आपल्याला किती दिवसपर्यंत, पिढ्यांपर्यंत आपल्याला सुतक वृद्धी पाळायची आहे, काही नियम आहेत, संपूर्ण माहिती कळाली असेल. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्कीच मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल, नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.